नमस्कार. आजची तारीख 3 ऑगस्ट 2025. आता पावसाला सुरुवात होणार आहे, पण कधीपासून? ढगाळ वातावरण निर्माण होणार जबरदस्त 5 तारखेपासून आणि 6 तारखेपासून आपल्याला नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात थोडाफार प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल. लगतचा जो विदर्भाचा भाग आहे, यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग, त्यानंतर चंद्रपूरचा दक्षिण भाग, या भागातही थोडाफार हलक्या प्रमाणात आपल्याला पाऊस आणि जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा ढगाळ वातावरण आणि थोड्याफार प्रमाणात, अगदी हलक्या प्रमाणात असा पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर 7 तारखेला आपल्याला नांदेड, लातूर, बीडचा दक्षिण भाग, परभणीचा दक्षिण भाग, हिंगोलीचा दक्षिण भाग असा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, म्हणजे धाराशिव, सोलापूर आणि सातारा, सांगली या भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला मिळेल. 8 तारखेपासून पावसाचा स्प्रेड वाढणार आहे. ठीक आहे. 8 तारखेपासून आपल्याला जवळपास विदर्भ, दक्षिण भाग जो मराठवाड्याचा आहे, म्हणजे जसं की हिंगोली, नांदेड, लातूर, बीडचा दक्षिण भाग, परभणीचा दक्षिण भाग, धाराशिव, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, सांगली या भागात आपल्याला ढगाळ वातावरण, हलका ते मध्यम पाऊस, तुलनेत मराठवाड्यात थोडा जास्त पाऊस. ठीक आहे. त्यानंतर 9 तारखेला आपल्याला विदर्भात, उत्तर विदर्भात सुद्धा पाऊस पाहायला मिळेल. विदर्भातील 11ही जिल्हे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात कुठे तर जळगाव, संभाजीनगर, अहमदनगरचा काही भाग. ठीक आहे. त्यानंतर नाशिकचा जो पूर्व भाग आहे इथे, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या भागात, दक्षिण भागात थोडा जास्त, उत्तर भागात थोडा कमी, अशा प्रकारचा. पण मराठवाडा आणि विदर्भात यावेळेस आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल. 10 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील. परंतु आजची 3 तारीख आहे, 3 ऑगस्ट 2025. आपण आता एक व्हिडिओ, मी 10 तारखेपर्यंतचं वातावरण सांगितलं, आता 7 तारखेला संध्याकाळी आपल्याला एक व्हिडिओ मी देतो, जेणेकरून पुढचं आता विषय आपण क्लिअर करू. पावसाला आता सुरुवात होणार आहे. धन्यवाद.